बरोबर 5:25ला जनशताब्दी एक्सप्रेस आली आहे। नमस्कार मित्रांनो, मी विजय बागवे। नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आता मी उभा दादर स्टेशनला आणि सकाळचे वाजलेत 5:10। कशासाठी? मी माझ्या गावी जाण्यासाठी, शिमग्यासाठी। प्रत्येक मुंबईच्या चाकरमध्ये गावी जातो शिमग्यासाठी, त्याची ओढ लागली असते गावी जाण्यासाठी। तसंच मला पण ओढ लागली मला माझ्या गावी जाण्यासाठी। आणि आज पुन्हा एकदा प्रवास करणार जनशताब्दीनी। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून 5:10ला सुटते आणि दादरला 5:20 पर्यंत येते। मग चला, मग आता पुरा ब्लॉग तुम्हाला जनशताब्दी दाखवणार आहे। चला जर्नीला सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया। गर्दी बघू शकता गावी जाण्यासाठी मुंबईचे चाकरमानी। मुंबईचे चाकरमानी बघा, शिमग्यासाठी गावी जाण्यासाठी बघा किती गर्दी आहे प्लॅटफॉर्मला। पुरा प्लॅटफॉर्म फुल आहे आणि इथे उभे आमचे शौर्य आणि अश्विनी। आणि बघा दादरवरने फुलं आणलेत काल आणि ही आमची बॅग आहे। आपली जनशताब्दी एक्सप्रेस आलेली आहे। बरोबर 5:25ला जनशताब्दी एक्सप्रेस आली आहे। दादर स्टेशनवरून आपली ट्रेन सुटलेली आहे, बरोबर टायमावर सुटली आहे। आणि इथे तसंच बघितलं तर बघितलं 2 वॉशरूम आहेत आणि इथे आपली सीट आहे बघा, ही 15 आहे, 18 काय? हां अच्छा, म्हणजे आम्ही एका सीट। धन्यवाद काका। तुम्ही कुठे जाणार आहे? चिपळूणला। आपलं नाव? दिनेश साळवे। काकाने आपल्याला ऍडजस्ट करून दिले सीट आणि आम्ही इथे पुरी सीट आम्ही आज कव्हर करणार आहे। आम्हाला पुरी एक सीट भेटलेली आहे। त्या समोरच्या काकांमुळे आम्हाला ही पुरी एक सीट भेटली आणि आमची होती इकडे 18 होती विंडो आणि ह्या साईडला 15 होती आणि तिकडे समोर 21 होती इकडे साईडची। पण आम्हाला समोरचे काका होते त्यांनी आम्हाला एक पुरी सीट दिली आणि 2 सीट त्यांच्या होत्या, ते आज कॅन्सल झाल्यामुळे आम्हाला भेटली। मग बरं एकाच सीटवरती आम्ही सर्व एकत्र बसलोय। कसं वाटतंय शौर्य? शौर्य कसं वाटतंय? मस्त ना। आणि अजून दादरला एवढी गाडी फुल झाली नाही, अजून मध्ये मध्ये रिकामीच आहे सीट बघा, अजून रिकामी आहे। ठाण्याला नाही तर पनवेलला फुल होईल बघा। आणि हा आपला आहे D7 आणि पुढे D6। आता कुर्ला स्टेशन आलंय। चला, पुरी सीट रिकामी आहे अजून। ठाण्याला फुल होईल आणि पनवेलला। प्रवासी बघू शकता बघा, गाडी आता फुल होईल वाटतं। फुल ठाणे स्टेशनला गाडी फुल झाली आहे। गाडी ठाणे स्टेशनवरून सुटलेली आहे बघा। आणि गर्दी बघू शकता। ट्रेन मध्येच थांबली आहे आणि बाहेरचा नजारा बघा काय, आणि वरती चंद्र बघा बघा, चंद्र
मस्त सुंदर बघा. आणि भारतात नजारा बघा. गाडी थांबली आहे क्रॉसिंगसाठी. बहुतेक गाडी सुटली. दिवा पॅसेंजर बघा फुल जाम. शिमग्यासाठी गावी जाण्याचे लोक बघा फुल जाम आहे. शिमग्यासाठी तुटून गावी जातात लोक बघा. शिमग्याची ओढत तशी असते. दिवा सावंतवाडी पॅसेंजर. पुरं धुकं आहे. पनवेल स्टेशन आलंय. हे बघा सर्व समोसेवाले आले धावत. सकाळचे 6:45 झाले आणि मी उभा आहे पनवेल स्टेशनला. बघू शकता हे बघा. फुल गर्दी आहे ट्रेनमध्ये आणि सर्व शिमग्यासाठी गावी जाणारे लोक आहेत. हे बघा पनवेलवरून ट्रेन सुटलेली आहे. आता हमरापूर रेल्वे स्टेशन आलंय. हमरापूर. आता पेन स्टेशन आलंय. पेन. नागोठणे स्टेशन. रोहा स्टेशन आलं. रोहा. कॉफीवाले पण आलेले आहेत बघा. ट्रेनमध्ये चाय कॉफी नाश्ता बिष्टा पण भेटतं. चला का हो. चला 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 चला. बाय बाय. चला का भेटू. चला भेटूया. चला आता उतरे आपण. चिपळूण स्टेशन आले. गर्दी बघू शकता. त्या साईडला पण खूप गर्दी झाली आहे उतरायला आणि तरी पण गर्दी आहे. अंजनी गेलं ते कधीच गेलं. आपण बोलवतो तेव्हाच गेलं ते.
9-10 झाले आणि मी आता चिपळूण स्टेशनला उतरलोय. पनवेलवरनं सुटली तर डायरेक्ट चिपळूणला थांबली, कुठेच थांबली नाही. आणि सर्व बघू शकता आता इथे सर्व चाकरमाने उतरलेत आपल्या आपल्या घरी जाण्यासाठी. हे बघा सर्व चाकरमाने निघालेत आपल्या घरी जायला. शिमगा पालखीसाठी आलेत. हे बघा आता जनशताब्दी गाडी सुटलेली आहे बघू शकता. हे बघा आणि सर्व चाकरमाने आपल्या आपल्या घरी जायला निघालेत. बघा इथे चिपळूणचा वडापाव बघा. हे बघा चला चला जाऊया. 2 नंबर प्लॅटफॉर्मला थांबली गाडी. स्पॉट आणि हे बघा इथे बघा जा मुंबईला जाण्यासाठी पण गर्दी आहे. चला आता आपण इथून खाली जाऊया अंडरग्राउंड. आणि ह्या साईडला पण बघा रिक्षा ऑटो रिक्षा लागलेत. हे डायरेक्ट चिपळूण डेपोकडे जाते आणि आपण इथून आतमध्ये खालून उतरून जाऊया. चल पब्लिक बघा गर्दी बघा काय भरपूर टाइम जाते खाली जायला. हा चल चल आता बघा सगळी गर्दी बघू शकता. मागे पण पाठी पण गर्दी तेवढीच आहे आणि इथे पुढे पण. खाली उतरलोय हे बघा अर्धे इथून जातात पब्लिक आणि आपण इथून जाऊया. हे बघा इथं पण मस्त पेंटिंग केलेले चित्र काढलेले आहे बघा. आणि इथून जाऊया आपण. आता आपण आलो 1 नंबर प्लॅटफॉर्मला आणि इथे वेटिंग रूम पण आहे. मागच्या ब्लॉकला तुम्ही बघितलं नसेल मागचा ब्लॉक जनशताब्दीचा तर बघा. हे प्राइस रेट आहे हे बघा. आणि आपण थोडं आता फ्रेश होऊया. हे बघ गर्दी पण बघू शकता 1 नंबर प्लॅटफॉर्मला. म्हणजे पालखी करून निघालेत घरी आपल्या आपल्या म्हणजे मुंबईला जाणाऱ्या. परतीचा प्रवास आहे यांच्या सर्वांचा. चला आता आपण आपला हा चिपळूण स्टेशन तिकीट काउंटर आणि समोर आपलं चिपळूण स्टेशनचं भव्य डेकोरेशन स्टेशनच्या बाहेरचं. काया पलट करून टाकलंय स्टेशनचं हे बघा. आणि त्या ऑटो स्टेशन या साईडला गेलंय. 4 व्हीलर तिकडे समोर केलंय आणि त्या साईडला 2 व्हीलरचं आहे. आणि हे बघा हे सर्व प्राणी दाखवलेत आपले सर्व कोकणातले. मगर आहे, गाय आहे, वाघ आहे आणि आपले चाकरमध्ये आलेले दाखवतात ते बघा समोर. चला आता आपण निघूया. मस्त केलंय बघा ना चिपळूण स्टेशन. आणि ह्या साईडला बस थांबते बघा. इकडे बस थांबते म्हणजे ST. हे बघा मस्त केलं. आता आपण ऑटो पकडूया. आता आम्ही आलोय बहादूर शेखला. हे बघा आता हा दमदमने जाऊया. चल तिकडे लागलेत. चल फुल झाली वाटतं. हालत बघा. हा शिरगाव
आम्हाला तळसर मुंड्याला कुठून भेटेल हो? जाम झालं शिरगावलाच भेटतो. आता आम्ही शिरगाव बाजारपेठेत आलोय. हे बघा, हे आमच्या शिरगाव चौक आहे आणि ही सगळी बाजारपेठ आहे पुरी. इथे समोर लागता ऑटो लागतात. आपण ऑटोने जाऊया. चला आता आमच्या गावी आलोय. ए काय तू कसा आहेस? पालखीला? हा काय? हा हो, मुंबईवरून आलोय. गाडीने आलो. चल बघा, मस्त चुने रांगोळी बनवली. सुस्वागतम. आणि आता हे बघा, इथं रांगोळी काढली आमच्या घराच्या बाहेर पण. हे वर पण तर गेले ते बघा. कुठे गेले सर्व? हे डुंगी, हे आई कशी आहेस? डुंगी, हे काय? हे इकडे बघ, हात मिळव. हाय कर, हाय हाय कर, हाय कर. काय डाय 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 हा बघ, अंघोळ करताय? हा हा, आम्ही करून आलो अंघोळ. फणस किती लागले जवळ. मित्रांनो, 1 तासापूर्वीच घरी आलो, फ्रेश झालो, नाश्ता केला कारण की खूप भूक लागलेली. काय सकाळपासून काय खाल्लं नव्हतं. आणि आज प्रवास होता जनशताब्दीचा, मुंबई टू चिपळूण. पहिल्यांदाच गाडी बरोबर टायमावरती आली, कुठे न थांबता. ते दादरला चालू आली, ती बरोबर चिपळूण पर्यंत कुठेच थांबली नाही, ना क्रॉसिंगला काय झालंच नाही. मस्त टायमावरती आली. 9 वाजता चिपळूणला ऍट द स्पॉट पोहोचवलं मला. खूप चांगला प्रवास झाला आज माझा जनशताब्दीचा. आणि बहुतेक गर्दी होती. सर्व शिमग्यासाठी आलेली गावी, सर्व शिमग्यासाठी. आज शिमगा असा हा सण आहे तर प्रत्येकाला आतुर असते गावी यायची. कारण की ह्या टायमाला देव आपल्या घरी येतो. बाकी टायमाला आपण देवळात जातो, ह्या टायमाला देव आपल्या घरात येतो. त्यासाठी सर्व लोक चाकरमानी मुंबईचे सर्व शिमग्यात गावी येतात. मागे बघताय ढोल ताशाचा आवाज येतो, म्हणजे समोरच्या वाडीत आमची इथे पालखी आली आहे आणि संध्याकाळी आमच्याकडे असणार पालखी. हा ब्लॉग जनशताब्दीचा तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा नक्कीच विसरू नका. पुन्हा भेटू अशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, बाय. शौर्य बाय.